महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। गरम पाण्याच्या झऱ्याला विकासाचा वणवा, लोकप्रतिनिधी निद्रावस्थेत। दरा गावातील उनबदेव तीर्थस्थळ विकासाच्या प्रतीक्षेत, निधी केवळ कागदपत्रावर। शहादा तालुक्यातील सुमारे 25 किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले दरा हे 100% आदिवासी लोकसंख्येचे गाव। गावाजवळच ब्रिटिशकालीन गरम पाण्याचा झरा असून उनबदेव म्हणून प्रसिद्ध असलेले हे स्थळ धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते। मात्र 2006 मध्ये आलेल्या महापुरात हे धार्मिक स्थळ पूर्णतः उद्ध्वस्त झाले। त्यानंतर शासनाने या तीर्थस्थळाची उनबदेव म्हणून अधिकृत नोंद घेतली। भाविक आणि ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या की आता विकासाची गंगा वाहेल। मात्र या सर्व अपेक्षांना जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे तडा गेलाय। गेल्या अनेक वर्षापासून या तीर्थस्थळाचा विकास केवळ आश्वासनापुरता राहिला असून प्रत्यक्षात काम शून्यावर आहे। लाखो रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे कागदपत्रावर दिसते, मात्र जमिनीवर कुठलाही ठोस विकास झाला नसल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। जिल्हा प्रशासनाची निष्क्रियता आणि झोपलेल्या लोकप्रतिनिधींमुळे हा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा विकासाच्या प्रतीक्षेत धूळ खात पडलाय। शासनाच्या निधीची पारदर्शकता, नियोजन शून्यता आणि कामाच्या अद्ययावत स्थितीबाबत सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी जगन ठाकरे, शहादा।